मी माझ्या कॉलेजच्या व्याख्यानामध्ये नेहमी सांगत असतो, यू आर द मोटिवेटर्स ऑफ युअर सेल्फ. अनलेस यू मोटिवेट युअर सेल्फ, नो वन कॅन मोटिवेट यू इन दिस वर्ल्ड. याचा मराठीमध्ये अर्थ सांगतो की तुम्ही तुमचं अगोदर मोटिवेशन करा, स्वतःला प्रेरणा. स्वतः जोपर्यंत एखादा निश्चय करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. माझ्यासारखे अनेक वक्ते जरी या ठिकाणी येऊन गेले तरी आपल्या मनावरती परिवर्तन होऊ शकणार नाही. ते गेल्यानंतर आपण काय करायचं? आपणच आपले स्वतःचे सर्वात प्रेरणादायी वक्ते अगोदर व्हा आणि मग पहा जीवन कसं आनंदी होतं. बारीक सारीक गोष्टीमध्ये आनंद आहे हो. एक छोटासा माझा प्रसंग सांगतो. सकाळी वॉकिंगला जातो मी राजेश सोसायटीमध्ये. आनंद कसा शोधायचा? फार आनंद आहे जगामध्ये. आपण शोधला तर आजची सामाजिक परिस्थितीकडे लक्ष देऊ नका, त्यावरतीही बोलेल मी. एक महिला त्या ठिकाणी मी राजेश सोसायटीमध्ये एंट्री करताना कात्रजच्या रोड आतमध्ये एक महिला तिथून बाईकवरती येत होती, गाडीवरती येत होती. गाडी तिची अचानक बंद पडते, बराच वेळ किक मारते. माझं लक्ष तिच्याकडे गेलं. मी तिथे गेलो तिच्याकडे आणि विचारलं, ताई काय चालू होतं? हा बघा 5-10 मिनिटं थांबलो मी, प्रयत्न केले, गाडी चालू झाली. तिला किती आनंद झाला आणि तिला आनंदी पाहून मला खूप आनंद वाटला. कशात आहे आनंद? याच्यामध्ये परोपकारामध्ये आनंद आहे. परोपकार फार मोठा आनंद आहे. एखाद्या भुकेलेला खाऊ घातल्यानंतर त्याची जशी जशी भूक भागते त्याच्या चेहऱ्यावरचं जे काही तेज आहे त्या तेजाचं आपण निरीक्षण करायचं आणि आपला अंतर्मन ही किती प्रसन्न आणि आनंदी होतं. यालाच आनंद म्हणतात. आनंद दुसरा कशामध्येच नाही हो. आनंद तुमच्या मान्यावर आहे. सुख आणि समाधान. वस्तूमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू. आज समाजामध्ये सुख विकण्याचा बाजार झालेला आहे. रोग निर्माण करण्याचे व्यवसाय आहेत आणि त्याच्यावर उपचार सांगण्याचे व्यवसाय आहेत. रोग निर्माण करण्याचे व्यवसाय. मोबाईलवरती रील पाहतो. सिंहगडावरची बेसन भाकरी आणि ठेचा. आमक्या हॉटेल मधलं रावडी मटण. रील पाहतात आपल्यामध्ये बरेचसे मसाले असतील तरी काय त्याच्याविषयी काही नाही. आपण रील पाहतो, हॉटेलमध्ये जातो. घरी आपल्याला बेसन भाकरी मिळत नाही. आपण करू शकत नाही. पुढं बोर्ड लिहिलेला असतो चुलीवरची भाकरी. चुलीवरचं मटण बोर्ड लिहिलेला असतो, रील केलेली असते आणि कितीतरी पैसे मोजून आपण त्या ठिकाणी जातो. परंतु त्याच्या पाठीमागचं जर सत्य पाहिलं तर ते चविष्ट पहा. घरची टेस्ट पहा आणि बाहेरची टेस्ट पहा. शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो, कुठलाही असो, घरची केलेली टेस्ट आणि बाहेरची टेस्ट याच्यामध्ये फरक आहे. टेस्टिंग पावडर, केमिकल्स सर्व त्याच्यामध्ये वापरलेली असतात की जेणेकरून तुम्हाला त्याचा काय केला पाहिजे, चटका लागला पाहिजे. आणि मग जाहिरात दिसली, रील दिसली की आपली जीभ वळवळ करायला सुरू. आणि म्हणून मी सांगितलं आहार विहार आणि मित्र. आहार कसा असला पाहिजे? सात्विक आहार असला. छानशी घरी मेथीची भाजी आणल्यानंतर आणि एक गरम गरम जर ज्वारीची भाकरी खाल्ली तर मन किती तृप्त होतं. मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगावं वाटतंय. मी तुमच्या समोर असं दिसत असलो तरी माझं प्रत्यक्ष जे काही थोडंसं दिनचर्या आहे माझी फार वेगळी आहे. मला भाकरी चुरून लागते, पातळ भाजी
ताटात मी डिश मध्ये घेत नाही, मस्तपैकी पहिल्यासारखं गावाकडच्या सारखं ती भाकरी चुरतो, त्याच्यामध्ये रस्सा टाकायचा आणि छान पैकी येस आनंद घ्यायचा शेवटच्या घासापर्यंत, त्याच्यामध्ये आनंद मिळतो आपल्याला. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारचा पोटाचा प्रॉब्लेम येणार नाही, शरीर बिघडणार नाही. आहार फार महत्वाचा. आताच मी चहा घेतला तुमच्या सर्वांच्या प्रेमाखातर, मी चहा शिकतो घेत नाही. आपण एक पाळायचं, एक म्हणायचं. मी नेहमी सांगत असतो की आपण, तुम्ही, मी आणि सर्वजण आपण भाग्यवान. तुम्ही म्हणाल असं कसं काय करतो, आमच्याकडे तर लई दुःख आहे हो, काय करणार आणि भाग्यवान कसं काय करतो? अहो खरोखरच आपण भाग्यवान. मी भाग्यवान का म्हणतो सर्वांना? काहींचं वय 60 असेल, 65 असेल, 70 असेल, 80 असेल, 85 असेल. परमेश्वराने आजपर्यंत 85 वर्ष मला जिवंत ठेवलेलं आहे. माझं नसीब की जवानीमध्ये माझा मृत्यू झालेला आहे. 80 वर्ष जीवनाचा मी आनंद भोगलेला आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे? स्वतःला भाग्यवान जीवन हे आता रडत कडत जगायचं नाही. आपले दिवस गेलेले आहेत. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची आवर्जून सांगतो, जाणीवपूर्वक सर्वांना मला सांगावीशी वाटते, पैसा काही जण रिटायर्ड असतील, सरकारी सेवेत त्यांना पेन्शन असेल, काही व्यवसाय केलेला असेल, काही त्यांच्या आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली असेल, काहींची लेकरं बाळ मुलं चांगली असतील, त्यांचेही व्यवस्थित चालले असेल, काहींना अडचणीही असू शकतात, ही मी समजतो. परंतु आता आपण वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कुठे घराच्या जवळ भाजीवाला आला तर आपल्याला तिथे तो 20 रुपये सांगतो. अगं बाई, तुला चौकात गेलं तर 15लाच मिळते भाजी. बाईला चालता येत नाही, होलगडत जाते. 15 रुपये 5 रुपये वाचवण्यासाठी. कशासाठी वाचवायचंय? आता काय राहिले वय? एका वाचवायचं गेलं, वाचवायच्या वेळेस वाचवलं, चिकाटीने संसार केला. आता तुमचं वाचवायचं वय नाही, पैसा वाचवायचा. 5 रुपये वाचवण्यासाठी धडपड. त्याच्यामध्ये मध्येच एखादी गाडी जर आपल्याला घासून गेली तर झाले बोंबाले, बसले खाटावरती. शेवटाचा दिवस उघडवा बसले. म्हणून वाचवणं हा डोक्यातला विषय पहिल्यांदा काढून टाका. तुमच्याकडे जे काही बँक बॅलन्स आहे मला नका सांगू किती आहे. जो काही बँक बॅलन्स आपल्याकडे असेल, हा साठवलेला पैसा कोणाचा? आपला. केव्हा घेतला तर स्टॅग्नंट मनी इज नॉट युअर्स. द मनी विच यू स्पेंड दॅट्स युअर्स. साठवून ठेवलेला पैसा तुमचा नाही. तुम्ही जो खर्च करताय तो तुमचा. आपल्याला कळतंय आता आपल्या गरजा किती आहेत, काय लागतंय आपल्याला. गरजा मर्यादित झालेल्या आहेत. आपण ज्येष्ठ आहोत. आपल्याला काय आता मेकअप करायला जायचं नाही. आपलं मेकअपचं वय नाही, आता आपलं चेकअपचं वय आहे. चेकअप मेकअपचं तिथं ब्युटी पार्लर मध्ये जाऊन 5-5, 10-10 रुपये खर्च करण्याचं वय आपलं मेकअपचं संपलेलं आहे. आणि म्हणून म्हणतो आता आपलं मेकअपचं नाही तर चेकअपचं वय आहे. बरोबर आहे. किती गरजा आहेत आपल्या बारकाईने विचार करा. अहो मला सुद्धा कधी कधी वाटतं माझे पैसे खर्च होते. दिवसभरात नाही कुठे गेलो, बाहेर व्याख्यानाला गेलो तर जाणे कुठे तेवढ्या पुरते मर्यादित. मी हॉटेलमधलं सहसा खात नाही, प्रासंगिक खात नाही. प्रासंगिक काय गरज आहे? बरं दुसरी गोष्ट, आपण अशा स्टेजवरती येऊन पोहोचलेलो आहोत.
आपल्याला कोणाशी मांडायचं पाटील साहेब, तुम्हाला दादा व्हायचंय बांधेल त्यापेक्षा नाही ना, दादागिरी करायची, गुंडगिरी करायची का काय करायचंय आपल्याला, आता काहीच करायचं नाही, कोणावरती रुबाब करायचं नाही, दादागिरी प्रभुत्व आपल्याला गाजवायचं नाही, आपलं जीवन आपलं स्वतःच आहे. आपल्याला हे जीवन आपलं आनंद आणि श्रेष्ठत्वाकडे घेऊन जायचंय. आपल्या आयुष्याची संध्याकाळी ही काय झाली पाहिजे, सुखाची झाली पाहिजे, आनंदाची झाली पाहिजे.